टायगर्स आणि एकूण आपण लायन्स ग्रुप म्हणजे दोन्ही बाजूला वाघ आहेत. एका बाजूला सिंह आहे, दुसऱ्या बाजूला वाघ आहे. त्यामुळे या मैदानात वाघ कोण ठरतंय किंवा सिंह ठरतंय हे पाहायला मिळेलच. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले लायन्स ग्रुप यांनी. निश्चितच दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण असेल. जिंकायचं आहेच या लीगमध्ये. जर तुम्हाला पुढे सरकायचं असेल तर हा सामना जिंकणं भरपूर आणि भरपूर महत्त्वाचं आहे. या सामन्यात काय घडेल, कोण जिंकेल, मी लगेचच विनंती करतो पुरीत यांना की मॅन ऑफ द मॅच कोण आहे डिक्लेअर करून टाका. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर जातोय गोलंदाज कुणाल पाटील, ज्याने एक षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. कुणाल पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. कुणाल पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार केला. तर एकीकडे केतन आणि जुगल यांनी यायचं आहे. केतन याच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. मोहन पाटील आणि रणजित किणी यांच्याकडनं 500 रुपये देण्यात आले होते. त्याच्यानंतर आविष्कार पाटील यांच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम रुपये 3000 रुपयाचे पारितोषिक आणि ते पटकावलंय जुगल यांनी देखील यायचं आहे आणि आपलं कॅश प्राइज लगेच घेऊन जायचं. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय कुणाल पाटील याला. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय महादेवजी भगत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे कुणाल यास. खूप चांगली गोलंदाजी कुणाल यांनी केली आहे या मॅचमध्ये. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आमचे अतिथी यांच्या माध्यमातून कुणाल याला महादेवजी भगत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कुणाल पाटीलनं खूप चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजयी संपादन करून दिलं आहे. तर नक्कीच आपण पाहतोय ट्रॉफीज दिली जाते. म्हात्रे ब्रदर्स यांनी स्पॉन्सर केलेली ट्रॉफीज, तसेच कैवल्य पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आपण ते कॅप पाहतोय ती परिधान केली जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि म्हात्रे ब्रदर्स यांनी स्पॉन्सर केलेली ट्रॉफीज आपण पाहतोय. तसेच केक दिला जातोय. पुन्हा आता आपण खेळाकडे वळतोय. केक मायडे यांच्याकडून स्पॉन्सर झालेला केक त्या ठिकाणी प्रदान केला जातोय त्या मॅचमध्ये. तर केतन यांनी यायचंय. केतन याने जो षटकार मारला होता त्यासाठी पारितोषिक आलं होतं. मोहन पाटील आणि रणजित किणी यांनी मात्र प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे, ते घेऊन जायचं आहे. आणि तसेच जुगल याने देखील यायचं आहे. त्याला देखील षटकारांची 3 लगातार षटकार मारले होते त्यासाठी आविष्कार पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. तर बंधू यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुरस्कार द्यायचा आहे जुगल याला आणि केतन याला देखील. धन्यवाद निशांत. एकीकडे आपण बघतोय पारितोषिकांचं वाटप होतंय आणि सामना सुरू झालाय. समीक्षा टायगर वर्सेस छत्रपती लायन या दोन्ही संघामध्ये. खरोखरच हा देखील सामना फार महत्त्वाचा असेल दोन्ही संघासाठी. आणि दोन्ही संघ आता मात्र सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत गोलंदाज हितेंद्रचे. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र चेंडू जातो सीमा रेखापार. षटकार 6 धावा. थँक्यू हितेश भोईर. पावलेत बॉक्सशी संपर्क साधा. षटकारांची धावत संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 11. या धावत संख्येवर संकेत पाटील देखील आम्हाला जॉईंट होत आहे. संध्याकाळ 17 मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट सुरू झालंय. कल्पेश, हा सामना जर बघितला तर निश्चितच दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि काय सुरुवात झाली आहे बघा. पहिल्या षटकामध्ये पातीवर आक्रमण केलं जात आहे, त्यामुळे निश्चितच खरं या मरावाची परिस्थिती आहे. त्याचं गुड डिलिव्हरी मात्र इथे बघितलं अपील फेटाळून लावलंय. हे अपील कोणत्या पद्धतीचं होतं, लेग बाय आपण बघत होतो. एक धाव मात्र इथे पूर्ण केलंय आघाडीवीर हर्षद लाखात आणि चेतन पाटील यांना आपण पाहतो. आणि दोन्ही
फलंदाजांनी एक क्लास सुरुवात केली आहे. सामना 4 षटकांचा आहे आणि या 4 षटकांमध्ये आपल्याला लवकरात लवकर सामन्यात येणं गरजेचं आहे हे दाखवून दिलंय. हो नक्कीच, आणि तो प्रयत्न नक्कीच सुरुवातीपासून बघायला मिळाला आहे. हितेंद्र पुढचा चेंडू घेऊन फलंदाज साठी मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूकडे धावतोय. बघूया काय घडेल. प्रयत्न जरूर चांगला होता धावता झेल घेण्याचा, मात्र चेंडू निश्चितच सीमारेषेच्या आत अडवला गेलाय आणि या 3 धावा पळून पूर्ण केले चेतनाने. पहिल्या षटकांमध्ये निश्चित रूपाने चांगलं आक्रमण झालंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या धावसंख्येवर षटक समाप्त झालंय. ते म्हणजे पहिलं बिनबाद 16 अशी सुरुवात. तर निश्चित कौतुक करीन मी या एकूणच त्या एफर्ट्सचं. अतिशय जबरदस्त एफर्ट्स तिथे दाखवण्यात आलेलं आहे. तर नक्कीच आदरणीय किरणजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय किरणजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं आहे, त्यांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अतिशय जबरदस्त ॲथलीट एफर्ट आपण पाहायला मिळाले. हा सामना निश्चितच आत्ता सकाळपासून आपण बघितले अतिशय महत्त्वपूर्ण सामने झालेले आहेत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे सामने आपण बघितले. त्यामुळे हा सामना देखील त्याला अपवाद नसेल, कारण बघा जी सुरुवात हवी होती या सामन्यामध्ये ती सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा येणं निश्चितच समीक्षा टायगर संघासाठी एक अफलातून सुरुवात झाली. कारण की बघा मागच्या सामन्यापासून बघितलं होतं आपण, ज्यावेळेस चेतन आला, चेतनने सांगितलं होतं की आम्ही किमान 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. मागच्या 2 सामन्यामध्ये ज्यावेळेस सांगत होता की आम्ही 50-55 सांगतो, मात्र तिथपर्यंत आम्ही पोहोचत नाही. मात्र आता पोहोचायला लागेल आणि त्या अनुषंगानं सुरुवात केलंय. नक्कीच थोडीशी कमिटमेंट त्यांची कमी पडत होती, मात्र इथे कॅरेक्टर शो करावं लागेल आणि ते कॅरेक्टर शो करताना हे दोन्ही फलंदाज दिसते. त्यांना माहिती आहे समोर गोलंदाज कोण आहे. आय डोंट केअर, मला माझा खेळ दाखवायचा आहे. मी ओपन जर केलंय तर मी त्या सामन्याला ओपन करीन आणि संपेल देखील मीच. हा एक ॲटिट्यूड आहे आणि तोच प्रयत्न सध्या तरी बघायला मिळालाय. बघूया दुसरं षटक पुष्पराज म्हात्रे छत्रपती लायन्स संघाकडनं. 4 षटकांचा सामना असताना क्षेत्ररक्षक विवेचनेमध्ये यावेळेस बदल झालाय जरूर, कारण की दोन्ही एंडनं खेळायची आहे ही गोष्ट जरूर लक्षात घेतली आणि त्यामुळे चेंजेस आपल्याला बघायला मिळत आहेत. मात्र टाइमपास होणार नाही याची खबरदारी देखील तुम्ही घेतली पाहिजे. चेतन एक बाजूला उंदरलाय तर दुसरीकडे हर्षद लाखात त्याला साथ देण्यासाठी गेलाय. पुष्पराज म्हात्रे षटकाची सुरुवात करतोय. यावेळेचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळून काढला. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत सहजरित्या या 2 धावा येत आहेत. बघा एका बाजूला चौकार षटकार येत आहेत तर एका बाजूला एकेरी दुहेरी धावा देखील चालू ठेवल्यात. त्यामुळे लाईफ लाईन सुरू असणं फार महत्वाचं आणि तेच काम हे दोन्ही फलंदाज करतात. संकेत पाटील नक्कीच कारण लक्षात घ्या पार्टनरशिप ही महत्त्वाची आहे आणि धावफलक कसा हलता ठेवता येईल या गोष्टीकडे प्रामाणिक लक्ष आहे आणि हीच कंटिन्युटी खेळात हवी आहे. बघूया पुष्पराज ह्या जोडीला फोडण्यासाठी प्रयत्न नक्कीच असतील लायन्स या संघाचे. फिरकीचा जरूर मारा शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. एक चांगल्या चेंडूची हाताळणी बघायला मिळाली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी नेहमीच बघायला मिळते ती पुष्पराज म्हात्रे यांच्याकडनं. प्रयत्न जरूर असतील गोलंदाजाची की ही जोडी कधी आम्हाला फोडता येईल, कारण की आता एक चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांनी जमवली गेली. कारण की 4 षटकांचा सामना जे काय करायचं ते 4 षटकांमध्येच करायचं आहे, कारण की सेट होण्यासाठी तितकासा वेळ मिळत नाही आहे आणि सुरुवातीपासूनच आक्रमण करताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू मात्र सरळ बॅटने जास्तीत जास्त फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतो या एंडने खेळताना. एक गोष्ट जरूर बघायला मिळाली संकेत पाटील की या एंडनं ज्यावेळेस फलंदाजी येतं त्यावेळेस निश्चित रूपाने सरळ फटके जास्त बघायला मिळतात. व्ही शेपमध्ये जास्त फटकेबाजी होताना आणि तीच सुरुवात या षटकामध्ये देखील बघायला मिळत आहे. या मैदानाने एक गोष्ट दाखवली आहे, कारण सकाळी बघितलं पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत होते, आता पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. त्यामुळे या मैदानात आपण एखादा अंदाज वर्तवणं चुकीचं ठरते आणि म्हणूनच असा खेळ आपल्याला दिसतोय. तर मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठलीच चूक होत नाहीये आणि फलंदाज लाखात हर्षद लाखाची खेळ समाप्त होत आहे. पहिला आदरा बसतो आणि ही गरज होते एकंदरीत संघाला धावत संख्या 19 असताना. यस डीजे थँक्यू. नवीन फलंदाज खेळण्यासाठी रवींद्र भोईर मैदानामध्ये येतोय. एक गडी बाद झालाय. हर्षद लाखात बाद झालाय. पहिला हादरा बसलाय. धावत संख्या 19 असताना चेंडू टाकून झालेत पुष्पराजाचे, ते म्हणजेच 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्रायकिंगकडे उभा राहतोय. चेतन मात्र एक बाजू लावून धरलाय. पुष्पराज टू चेतन. पुढचा चेंडू
उलटा सिलवरी बॅटवर येतात एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पंच केलं चेंडूला किती धाव मिळतील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची फेकी येईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि रवींद्र आणि चेतन मार्फत या 2 धावा दोघांमध्ये चांगला ताळमेळ बघायला मिळतोय दोघांमध्ये चांगला समन्वय साधला गेलाय आणि त्याची परिणिती म्हणजे धावफळक आता मात्र वाढताना दिसतोय 21 धावा झालेल्या आहेत धावफळकावर अशाच पद्धतीने जर खेळ सुरू राहिला तर निश्चित रूपाने 45 ते 50 धावांच्या पेक्षाही जास्त धावा आपल्याला धावफळकावर दिसतील पुढचा चेंडू पुष्पराजाचा फ्रंट फुटला आलाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न जरूर केलाय कॉलिंग मध्ये चुकी झालाय आणि त्याचा घात नक्कीच होऊ शकतोय अति गाई संकटात नाही आणि तोच परिणाम आपल्याला बघायला मिळतोय ज्या ठिकाणी दुसरी धाव व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी मात्र फक्त चेंडूकडे बघत राहिले की कशा पद्धतीने चेंडू होत नेहमी आपण क्रिकेटमध्ये म्हणत असतो यस नो आणि वेट या तिन्ही गोष्टींचा संगम झाला पाहिजे आणि तो या ठिकाणी झाला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे धावबाच्या रूपाने फलंदाज बाद माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं एका बाजूला आपण बघतो डीजेच्या माध्यमातून चांगलं सुमधुर असं संगीत ते संकेत पटेल आता मात्र धावत संख्येला चांगल्या पद्धतीने गती देण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र या षटकामध्ये ज्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 16 धावा आल्या होत्या मात्र या षटकामध्ये धावत संख्येला कुठेतरी रोख लागल्याचं चित्र दिसून आलंय नक्कीच मी याचं फुल क्रेडिट देईन ते म्हणजे पुष्पराज यांना कारण ज्या पद्धतीनं त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सनं ही गोलंदाजी झाली आहे पूर्ण कल्पना आहे चेतन काय बॅटिंग करतो पूर्ण कल्पना आहे समोरचा खेळाडू कशी बॅटिंग करतो ज्या लयबद्ध पद्धतीने चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवलं आहे तर निश्चितच अवर्णनीय होता आणि म्हणूनच ही कामगिरी अतिशय मोलाची ठरते पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात ती रिकव्हरी केली जाते ती म्हणजे लायन्स ग्रुपच्या वतीनं बॅक टू कल्पेश धन्यवाद संकेत पुन्हा एकदा आपण बघतोय तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय अशोक दंगा कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजानं फलंदाजानं चांगली कामगिरी केली होती मात्र आता गोलंदाजी करताना काय करतोय पहिला चेंडू आल्यानंतर स्क्वेअर मारा सोडला आणि या अतिरिक्त धाव्याने संघाच्या धावफळकामध्ये भर झाली आहे 23 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत आहे अशोक एक अष्टपैलू असा खेळाडू आणि यावेळेस आपण बघतोय संघनायकाने जबाबदारी दिली क्रमांक 3चं षटक हाताळण्याची पुढचा चेंडू हंसाच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो चेंडू पर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला वेगाने जाण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि या 2 धावा पळून पूर्ण होत आहेत समीक्षा टायगर संघ सध्या स्थितीमध्ये धावसंख्या बघितली आपण तर धावा झाल्यात त्या म्हणजे 25 धावा धावफळकावर जमवल्या गेल्यात प्रयत्न असेल एक मोठे धावफळक उभारण्यासाठी कारण की या स्पर्धेतली सर्व उच्चांक धावसंख्या छत्रपती लायन्स या संघाने उभारली होती कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं त्यामुळे त्या संघासमोर त्याच पद्धतीचं धावफळक ठेवावं लागेल आणि तो प्रयत्न जरूर झालाय आधीच क्रॉस करण्याचा प्रयत्न केला गेलाय फुटवर्कचा वापर होत नाही या चेंडू निर्धाव निघून गेलाय चांगली सुरुवात स्वतःला सावरण्याचं काम नक्कीच केलंय गोलंदाज अशोकनं ही गरज आहे संघाला लक्षात घ्या कारण की जेवढे चेंडू निर्धाव जातील विकेट्स मिळतील तितका दबाव हा तुम्ही समोरच्या संघावर आणू शकता आणि त्याच प्रयत्नामध्ये सध्या गोलंदाज दिसतोय तर एकीकडे आक्रमण करण्याच्या तयारीत आहे तो म्हणजे चेतन मात्र फ्रंट फुटला आला अतिशय चांगला ड्राईव्ह आहे कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये डीप कव्हर पॉईंट क्षेत्र क्लिअर करेल का हा चेंडू 2 क्षेत्ररक्षक जातात मात्र चेंडूची गती जी आहे ती शेवटच्या क्षणी कमी बघायला मिळाली आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी केवळ 2च धावा मिळताना दिसत आहेत संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27 या धावसंख्येवर आता कुठेतरी धावसंख्येला रोख लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे ज्या गतीने धावा आल्या होत्या तदनंतर बघितलं आपण पुष्पराज आला आता अशोक गोलंदाजी करतोय मात्र ज्या असं पद्धतीने धावा सुरुवातीच्या याच्यामध्ये येत होत्या त्या येताना दिसत नाही पुन्हा एकदा फ्रंट फुट लावून खेळलाय स्ट्रेट ड्राईव्ह केला बघा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे कुठलीच चूक केली जात नाही हितेंद्र मार्फत महत्वपूर्ण फलंदाज बाद चेतन याला तंबूचा रस्ता दाखवलाय धाव संख्या 27 असताना तिसरा गडी बाद होतोय समीक्षा टायगर संघाचा
थँक्यू डीजे. 12 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान चेतनने आपल्या संघासाठी दिले. स्वतः संघनायक आहे आणि जबाबदारी जरूर स्वीकारली गेली. मात्र एकीकडे संकेत पाटील बघायला मिळते आपल्याला 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. कुठेतरी धावसंख्या थांबवली गेली. याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी झाली. क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळताना दिसत आहे. नक्कीच, नो डाऊट. कारण मी म्हटलं ना, ते एक षटक, त्या एका षटकानं भरपूर मोठा फरक पाडलाय. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुमचा रथ पुढे सरकत असतो आणि मध्येच एखादं काहीतरी अडथळा येतो, मात्र त्या अडथळा पार करून तुम्ही पुढे कसं जाता या गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि तीच गोष्ट घडली. ज्यावेळा धावांचा ओघ थांबला त्यावेळा पुढे जाता येईल की नाही हा मनात विचार होता. मात्र ती शंका जी होती की आता कसं होणार. आणि त्यानंतर आपण बघितलं रवींद्र सारखा खेळाडू ज्याची भरपूर गरज होती संघाला, तो एकही चेंडू खेळता बाद झालाय. त्यामुळे हा एक मोठा ब्लो होता आणि म्हणूनच जो रथ असं वाटत होतं की पुढे सरकतोय, मात्र त्याला भरपूर मोठा ब्रेक दिलाय तिला त्या षटकानं. आणि आतापर्यंत जर बघितलं तर अशोक दंगा यांचं देखील मी कौतुक करीन. दिशान टप्प्यावर चोख गोलंदाजी करतायत. समोरचा फलंदाज काही करो, मला माझी लाईन अँड लेंथ मी बरोबर ठेवणार, हा एक प्रामाणिकपणा आहे. आणि हाच प्रामाणिकपणा आतापर्यंत त्यांच्या पत्त्याशी पडतोय. बघा अजून एक चेंडू येणं बाकी आहे त्यांच्या षटकातील. कारण की 4 षटकांचा सामना, तिसरं षटक सुरू आहे. नवीन फलंदाज खेळण्यासाठी आलाय तर म्हणजेच धनंजय चौगुले. सत्या, धनंजय उर्फ सत्या मैदानामध्ये खेळण्यासाठी आलाय. क्षेत्ररक्षण व्यवस्थेमध्ये थोडासा बदलाव करण्याचं काम केलं जातं. मात्र टाइमपास होणार नाही याची खबरदारी जरूर घ्या. चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. चांगले गोलंदाजी आतापर्यंत हाताळल्या, पूर्णपणे रोखून धरलाय ते म्हणजे समीक्षा टायगर या संघाला. सुरुवातीला असं वाटलं होतं की धावसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगाने येईल. क्रॉस करण्याचा प्रयत्न, कडे करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर मात्र जसजसे चेंडू निर्धाव जातील तसा दबाव हा थोडासा दिसून येईल. सुरुवातीपासूनच कुठेही खुलून खेळताना दिसत नाहीयेत फलंदाज. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे त्याच्यासाठी. क्षेत्ररक्षण व्यवस्था ऑन साइडला सजवली गेलाय. पुढचा चेंडू, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. किती धावांसाठी हा चेंडू जातोय? 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार होत आहे. चौकार, 4 धावा येतात. उशिरा का होईना धाव फळक हे पुढे सरकत आहे. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचलाय. नागडीची इथे मात्र एक गोष्ट तरी सुद्धा दिसते. पहिल्या षटकात 16 धावा आल्या, त्यानंतर 6 धावा आल्या आणि आता या षटकात देखील आपण बघतोय तब्बल 9 धावा आल्या. त्यामुळे सरासरीचा जर विचार केला अजूनही संघ 10.33च्या सरासरीने पुढे सरकतो. आणि ही सरासरी 4 षटकांच्या सामन्यामध्ये एक अतिशय आव्हानात्मक सरासरी आपण नक्कीच म्हणू शकतो या मैदानाचा विचार करता. बरं की आणि तसे आपण आता संध्याकाळ सत्रामध्ये जसं जाऊ तसं हवेची गती देखील मंदावताना दिसते. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत सकाळ सत्रामध्ये. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक अनुभव मिळाला की सकाळ सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा दिसून येत होत्या. मात्र जसं जसं आपण संध्याकाळी सत्रामध्ये वळत गेलो तसं तसं धावांचा आलेख हा पूर्णपणे कमी होताना दिसलाय. तेच चित्र सध्या तरी आपण मैदानावर बघतोय. अजून एक षटक येणं बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू मध्ये बघूया कशा पद्धतीने धावा पुढे केल्या जातील. कारण की धनंजय आणि सूरजला आता मात्र करामात करावी लागणार आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच प्रवीण पाटील गोलंदाजीसाठी येतोय. संघाचं शेवटचं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय समोर फलंदाज सूरज. मात्र एक चांगला चेंडू, सुरेख डिलिव्हरी, एक चांगला किती वेगवान रनअप आहे गोलंदाजाचा. चेंडू टाकून झाल्यानंतर डायरेक्ट जवळपास यष्टीरक्षकाच्या जवळच पोहोचला. संघाचं शेवटचं महत्वपूर्ण षटक आणि स्लॉग ओव्हर आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. त्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय प्रवीण याने. प्रवीण टू सूरज. मात्र मोठा फटका करण्यासाठी आधीच क्रॉस खेळलेत. बघूया काय घडेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भावेश पुणेकर प्रयत्न जरूर चांगला केला होता झेल घेण्याचा. चांगली रनिंग विकेट बघायला मिळत आहे. आणि या 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात सूरज आणि धनंजय या जोडी मार्फत. आणि या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वर.
बघा बऱ्याच गोष्टी या शिकण्यासारख्या असतात. ज्या पद्धतीनं आपण बघितलं भावेश झेल खाली आला आणि झेल टिपण्याची जी पद्धत आहे ती अतिशय खराब होती आणि म्हणूनच हा झेल टिपलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्ही यावेळेला पळत पळत असा झेल टिपू शकणार नाहीये. त्यासाठी भरपूर मोठा सराव लागतो. थोडंसं कम्फर्टेबली गेले, कुठेतरी कॅज्युअल ॲटिट्यूड दिसला झेल खाली जाण्याचा आणि म्हणून हा झेल सुटतो. मात्र एक गोष्ट चांगली होते ती म्हणजे स्ट्राईकवर आता पुन्हा एकदा येतोय तो म्हणजे धनंजय चौगुले, ज्याला प्रेमानं सत्या म्हणतात. एक चांगला डीजे ऑपरेटर आहे तो. मात्र बघितलं आपण एक चौकार ठोकून तो खेळतोय आणि त्याला इथे जास्त स्ट्राईक मिळाली तर या एकूणच धावा ज्या आहेत त्या वाढताना दिसतील. होप सो ती अपेक्षा असेल ती म्हणजे समीक्षा टायगर संघाला. आणि त्या धनंजयमध्ये कुवत आहे. संघाची धावसंख्या नक्कीच आपल्याला वाढताना दिसेल. मात्र क्षेत्ररक्षण व्यूहरचना देखील तितक्याच पद्धतीने चांगली सजवली गेली. स्क्वेअर लेगमध्ये आपण बघतोय तर एक स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, 5 डिशला ऑन ठेवण्यात आलाय. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण व्यूहरचना पूर्णपणे सीमारेषेला खेटून ठेवलं गेले. कारण की संध्याकाळचं सत्र आहे तरी देखील सत्यामध्ये ती कुवत आहे. मोठे फटके जर आले तर धावसंख्या वाढू शकते. प्रवीणाचा पुढचा चेंडू मात्र चांगले चेंडूची हाताळणी बघायला मिळते. आधी चेंडूची पाहणी व्यवस्थितरित्या केली पाहिजे, चेंडूवर लक्ष ठेवलं पाहिजे. मात्र तसं कुठेही दिसून आलं नाही. नक्कीच. मात्र एक गोष्ट मी कौतुक करेन ते म्हणजे गोलंदाज प्रवीणचा. त्याला पूर्ण कल्पना आहे. सत्या एक असा फलंदाज आहे की त्याच्या चेंडू आवाक्यात टाकला तर तो मारणार. जर त्याच्यापासून सोशल डिस्टन्सिंग ठेवलं तर निश्चितच आपण वरचढ ठरू शकतो आणि ते सोशल डिस्टन्सिंग आपल्याला दिसून आलंय आणि खरोखर त्याचं पालन त्यांनी योग्यरित्या केलं. त्यामुळे चेंडू बॅटची कडाचा आठवून जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 ने ती म्हणजेच 35 या धावसंख्येवर. चांगल्या बऱ्यापैकी धावसंख्येला रोख लागला गेलाय. कारण की एकीकडे बघतोय आपण प्रवीण गोलंदाजीला 4 चेंडू टाकून झालेत, केवळ 4 धावा त्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख गोलंदाजी आणि मास्टरचे हे सगळे खेळाडू आहेत. आज मास्टर्सच्या खेळाडूंनी नक्कीच एक चांगली कमाल केली. याआधी आपण प्रशांत म्हात्रे यांना बघितलं होतं. पुष्पराज म्हात्रे आहेत. असे बरेचसे खेळाडू आज मास्टर्स संघातील खेळाडू देखील यामध्ये दिसून येतात आपल्याला. जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये संजय पाटील असे बरेचसे खेळाडू जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये विविध संघातून खेळताना दिसतात आपल्याला. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्किंगला सज्ज. पुढचा चेंडू तर मात्र त्रिफा उद्ध्वस्त होता. क्लीन बॉल. सूरजाची खेळ समाप्त. तर मात्र पूर्णपणे थांबवलाय समीक्षा टायगर या संघाला धावा करण्यापासून. धन्यवाद डीजे. बघा 30 वर्षापूर्वीचं गाणं त्यांनी लावलंय आणि निश्चितच बरेच मास्टर्स खेळाडू या एकूणच सामन्यामध्ये खेळताना दिसत आहेत. कदाचित त्यांच्या आठवणी, तरुणपणाच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. पुढे अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू चिराग भोईर याला मैदानामध्ये पाठवला गेले. खूप उशीर आणि चिराग आपल्याला दिसतोय मैदानामध्ये. नेहमीच फलंदाजाला म्हणजे सलामीला बघतो, मात्र यावेळेस खूप उशीर आणि चिरागला एंट्री दिलाय. मात्र शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील? 1 धाव तर मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न थांबवला गेलाय. बघूया काय घडतंय. कॉलिंग केले गेले दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतो तो म्हणजे सत्या बाद होऊन तंबूत परत 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जमवला गेला. त्यामुळे केवळ 36 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. बघा एक गोष्ट जरूर बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये जवळपास 16 धावा होत्या आणि या 3 षटकांचा विचार केला तर केवळ 20 धावांपर्यंत मजल मारता आले आहे. आणि कुठेतरी रोखलं गेलंय पूर्णपणे. आणि त्याचं एक कारण म्हणजे पुष्पराज म्हात्रे, अशोक दंगा, त्याच्यानंतर प्रवीण पाटील या तिन्ही गोलंदाजांनी अफलातून गोलंदाजी केली आहे. नक्कीच एक्सपिरियन्स दिसून आलाय आणि त्या एक्सपिरियन्सनं कदाचित त्या उत्साहावर मात केलं असं मी म्हणेन. कारण बॅटिंग लाईनअप जर बघितली तर चेतन चांगली कामगिरी करत होता. मात्र ते मी पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगेन की रवींद्रचं धावचित होणं, कदाचित रवींद्र थोडीशी जास्त हाराकिरी केली. चेतनच्या कॉलकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. ॲट दी एंड रवींद्रची कामगिरी नक्कीच मॅटर करू शकली असती. मात्र तसं काय घडत नाही आहे. या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत. तो आता इतिहास झाला आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि त्यानंतरच्या 18 चेंडूमध्ये आलेत फक्त 20 धावा. झाले 36. विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 37 धावांची. या 37 धावा लायन्स ग्रुप कशा काय पद्धतीने करतोय थोड्याच वेळात आपल्याला कळेल. तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक.
चला ओमसाई जुचंद्र कॅप्टन, ओमसाई कॅप्टन, जितेश बंधू आणि काव्या फायटर्स. काव्या फायटर्स कॅप्टन लवकर या टॉस साठी प्लीज, विनंती करतोय. काव्या फायटर्स आजच्या दिवसातील तुमचा पहिला सामना आत्ताशी सुरू होणार आहे. प्लीज कर्णधाराला विनंती करतोय लवकर या. एक इनिंग संपलेली आहे आणि आपल्याला लगेच टॉस करून घ्यायचं आहे. तसेच ओमसाई संघाचे कर्णधार जितेश बंधू यांना देखील विनंती करतोय की लवकर या तुम्ही. थोड्याच वेळात आम्ही नाणेफेकीकडे वळणार आहोत. चला लवकर या मित्रांनो, मी विनंती करतोय आघाडीची जोडी देखील विनंती करतोय की लवकर मैदानाच्या आतमध्ये गेली पाहिजे. का आपण प्रत्येक सामना 4-4 षटकांचा खेळतोय आणि प्रत्येक संघाला ती संधी आहे. लक्षात घ्या, प्रीमियर लीग खेळताना महत्वाचा असतो तो तुमचा स्ट्राईक रेट. संघ जर जिंकला आणि तो किती फरकाने जिंकतो या गोष्टीकडे देखील आमचं प्रामाणिक लक्ष आहे. कालचा देखील आपण यस बॅट्समॅनला विनंती करतोय. चला लायन्स ग्रुप आघाडीची जोडी समित पाटील स्वतः आपण आयोजक आहात, हितेंद्र आयोजक आहात, प्लीज लवकर आघाडीची जोडी मैदानात येऊ द्या. पुढचा सामना तुमच्यापर्यंत येईल तो म्हणजे ओम साई जुचंद्र वर्सेस काव्या फायटर्स. दीपक पाडेल बंटी यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसात. आणि यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल, दत्ताळीचे 2 आघाडीवीर तुम्हाला एकमेकाविरुद्ध खेळताना दिसतील. एका बाजूला दीपेश आणि दुसऱ्या बाजूला जितेश बंधू, ज्यांना मागच्या सामन्यात 20 चेंडूमध्ये 57 धावा कुठल्या, ते आमने सामने असतील. आणि मी टॉस साठी विनंती करतोय आमचे सहकारी समालोचक मित्र कुठे गेला भावेशला विनंती करतोय की लगेच आपण टॉस करून घ्यायचा आहे. चला आघाडीची जोडी मैदानात आहे. कल्पेशला विनंती करतोय. पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया. आपण बघत होतो सामना अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे सरकतोय. आता मात्र विजयासाठी जे आहे ते 37 धावांचं आव्हान आहे आणि हा सामना खूपच लो स्कोरिंग आहे. या सामन्यावर वर्चस्व गाजवायचं असेल तर समीक्षा टायगर संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की गणाघात करणारे फलंदाज आहेत ते छत्रपती लायन्स या संघाकडे. तर आपण बघतोय थोडंसं मी थांबवतोय. कल्पेशच्या नाणेफेक केली जाते. मान्यश्री किरण मात्रे शाखा प्रमुख जुचंद्र यांच्या शुभ हस्ते केली जाते. एका बाजूला आहे ओमसाई तर दुसऱ्या बाजूला काव्या फायटर. दोन्ही रन मशीन दत्ताळी संघाचे आमने सामने आपल्याला बघायला मिळत आहेत. बघूया टॉच कोण विन होतोय. काटा नाणेफेक जिंकले ती म्हणजे काव्या फायटर्सने. दीपेश काय निर्णय असेल कमो, कारण दत्ताळी स्पोर्टचे आपण बघते बंधू आहेत समोर, कारण भरपूर रणनीती तुम्हाला आखावी लागेल. काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण आणि आता मात्र काही प्लॅन असेल, चेंजअप असतील का 11 मध्ये? बघू तिकडे जाऊन. खूप शुभेच्छा असतील. तर प्रथम फलंदाजी करायचे बंधू, कारण समोर दीपेश पाटील याचा संघ आहे. काय किती धावापर्यंत मजल मारा? 45-50. आणि याच्यामध्ये काही चेंजअप 11 मध्ये नाही, जी अगोदरच्या मॅचला गेली तीच आता केलो. त्या खूप शुभेच्छा असतील. तर नाणेफेक जिंकली ती म्हणजे काव्य 11 जुचंद्र फंगाले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू भावेश. पुन्हा एकदा आपण बघूया यानंतर आणखी देखील एक वेगळं सामना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल काव्या फायटर्स आणि ओमसाई या दोन्ही संघामध्ये. तोपर्यंत आपण सुरू असलेल्या सामन्याकडे वळणार आहोत, कारण की हा देखील सामना फार महत्त्वाचा असेल. अशोक दंग आणि हितेंद्र भोईर दोन्ही सलामीला आलेले आहेत. एका बाजूला सनी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. ही गरज आहे संघाला, समीक्षा टायगर संघाला अशा पद्धतीची गोलंदाजी झाली पाहिजे. विकेट्स घ्यावे लागतील, थोडंसं हवी व्हावं लागेल, जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकावे लागतील, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. मात्र बघूया लो स्कोरिंग मॅच रंगतदार स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करावं लागेल. प्रयत्न नक्कीच असतील. अतिशय चांगला पद्धतीने चेंडू घेऊन काढला गेलाय. मिसफील्ड झाला. मिसफील्डचा फायदा घेतला जाईल का? आणि होय झालाय. एकीकडे आपण बघतो रवींद्र भोईर वेगाने चेंडूवर झडप घातली, त्याच वेगाने डायरेक्ट यष्टीवर हिट करण्याच्या तयारीमध्ये होता. आणि अशा पद्धतीच्या मिसफील्ड आता मात्र थांबवाव्या लागतील, कारण की आधीच बघितलं तर आव्हान हातामध्ये कमी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण मिसफील्ड केला तर संघ निश्चित रूपाने अडचणीमध्ये सापडेल.
9.25 अशी सरासरी आहे आणि या सरासरीला बीट करताना आपण बघतो या धावा महत्त्वपूर्ण ठरतील. कारण लक्षात घ्या धावफलक जेव्हा हलता असतो तेव्हा प्रेशर असतं ते म्हणजे गोलंदाजांवर. कारण प्रत्येक चेंडू जेवढा धावा कन्सिड करतो निश्चितच गोलंदाजी दिशा बदलण्याची शक्यता असते. आणि इथे देखील आपण बघतोय खराब क्षेत्ररक्षण. या मिळतात 4 धावा. लकी 4 धावा असतील या लायन ग्रुप संघासाठी. या चालेत 4 धावा आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 7. डीजे थँक्यू. एकीकडे बघतो आपण धाव फळक पुढे सरकते 7 या धावसंख्येवर. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा नक्कीच झालाय लायन्स या संख्याला. कल्पेश तुला थोडंफार थांबवतोय. आपण बघतोय आत्माराम लाडकोजी भोईर यांचं आगमन होतं. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण बघताय जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऑल टू कॉमेंट बॉक्स. आणखीन एक मोठा फटका बघायला मिळतोय. 4 धावा येतात. 4 धाव्यांची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. आणि धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्या त्या म्हणजे 11. धावा झाल्यात. पुढचा चेंडू फुल टॉस डिलिव्हरी मात्र झेल घेण्यासाठी जरूर प्रयत्न व्हायला होता. तन्मार्फत मात्र केवळ 1 धाव मिळेल. नाही कुठल्याही पद्धतीची धाव येत नाही. निर्धाव चेंडूची हाताळणी बघायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मात्र झेलसाठी प्रयत्न व्हायला पाहिजे होता. एक महत्वपूर्ण विकेट आपल्याला बघायला मिळू शकला असता. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. इथे आता स्किलचा वापर करावा लागेल. मला असं वाटते की निश्चितच थोडंसं रिस्क घेऊन इथे रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारून आता गोलंदाज कोण येते हे बघावं लागेल. कारण लक्षात घ्या आपल्याकडे एकतर धावा कमी आहेत. जो आस्किंग रन रेट होता तो बीट झालाय. 9:30 9:15चा आस्किंग रन रेट होता आणि आता त्याला बीट करून संघाची धावसंख्या 11 झाली. त्यामुळे आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये आपण बघतोय अजूनही 26 धावांची गरज आहे. आणि या 26 धावा करताना निश्चितच सरासरी आता 9च्या खाली येते. त्यामुळे असं असताना आत्ता मात्र आपल्या चांगल्या गोलंदाजाला तिथे यूज करावं. येस रवींद्रचं नक्कीच नाव तिथे पुढे येते. खरी गरज आहे. लक्षात घ्या ज्या रवींद्रला एकही चेंडू खेळता आला नाही मात्र आत्ता मात्र चेंडू हातात घेऊन तो कशी काय करामत दाखवतोय. कारण मी बऱ्याच वेळा इथे समालोचनासाठी येत असताना या मुलाकडे लक्ष असतं. हा मुलगा क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असतो किंवा फलंदाजी आपली जान टाकतो आणि तीच आता तो जान टाकेल की नाही याकडे आमचं लक्ष असेल. मात्र रवींद्रचं मैदानात ऍक्टिव्ह असणं हे खरंच गरजेचं आहे. ते म्हणजे समीक्षा टायगर संघासाठी. हो नक्कीच. कारण की बरेचसे सामने त्याने आपल्या संघाला गोलंदाजीच्या जोरावर म्हणा फलंदाजीच्या जोरावर म्हणा क्षेत्ररक्षणाच्या जोरावर म्हणा जिंकून दिलेले आहे. आणि पुन्हा एकदा तोच आत्मविश्वास या ठिकाणी पणाला लावावा लागेल. तो रवींद्रला चांगली गोलंदाजी करावी लागेल. उद्या क्षेत्ररक्षण व्यूहरचना स्वतःच्या गोलंदाजीवर या ठिकाणी क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवली गेली. गोलंदाजीला सुरुवात करतोय रवींद्र टू अशोक. मात्र ज्या चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये किती धावा येतील. 1 धाव तर मात्र पण पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. फेकी ई पर्यंत या 2 धावा पळून पूर्ण होतात. मगाशीच संकेत यांनी उल्लेख केला होता की जोपर्यंत धावा येतील तोपर्यंत गोलंदाजावरचा दबाव असेल. मात्र कुठेतरी याच धावसंख्येला रोखावं लागेल. एकेरी दुहेरी धावा देखील येत आहेत. त्यामुळे संघाचा धावफलक पुढे सरकला 13 या धावसंख्येवर आतापर्यंत. रवींद्र पुढचा चेंडू घेऊन अतिशय चांगली फटकेबाजी कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. हे फटके येताना दिसतात. कुठल्याही पद्धतीचा संधी दिली जात नाही या फिल्डर्सला. आणि दोन्ही फलंदाज विचारपूर्वक फटकेबाजी करताना दिसतात संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता आपल्याला गरज केवळ आहे ती म्हणजे एकेरी दुहेरी धावांची आणि त्याच अनुषंगाने फटकेबाजी करतायत. कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत नाही आहे. केवळ एकेरी दुहेरी धावाने निश्चित रूपाने गोलंदाजांवरचं दडपण वाढवण्याचं काम नक्कीच झालंय. डावऱ्यातच फलंदाज हितेंद्र सामोरं जातोय रवींद्रला. रवींद्र टू हितेंद्र असा सामना आपल्याला बघायला मिळेल मैदानामध्ये. पुढचा चेंडू घेऊन मात्र आदेश फॉलोन करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी हितेंद्र भोईर याच्या बॅटमधून लावून तुंग षटकार. षटकाराने धाव संख्येला वेग येतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 20 या धाव संख्येवर. नवीन चेंडू द्या. नवीन चेंडू द्या.
धन्यवाद डीजे. हे आमंत्रण होतं कारण आपण बघितलं एवढी लूज डिलिव्हरी आणि हितेंद्र पातीसाठी निश्चितच ती भरपूर लूज डिलिव्हरी आणि त्याचा योग्य समाचार. यावेळेला आपण बघतोय हा चेंडू आउटसाइड ऑफस्टॉप आहे काय यस आहे, वाईटचा इशारा येतोय, आणखीन एक धाव मिळते. त्यामुळे या सामन्यातील जी काही हवा आहे ती पूर्णपणे आता निघून जाते किंवा काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. खरोखरच चांगली फटकेबाजी एका बाजूला, त्यानंतर अवांतरचा चेंडू पडला गेला रवींद्र मार्फत, त्यामुळे धावफळ केला देखील चांगल्या पद्धतीने आकार मिळाला. पुन्हा एकदा स्ट्राईक ड्राईव्ह चांगली फटकेबाजी. बघा हितेंद्र याच्याकडे जर आपण बघितलं चौफे फटकेबाजी करणारा खेळ, आणि या इनिंग मध्ये काय झालं तर बरेचशा मिसफील्ड झाल्यात आणि मिसफील्डचाच फायदा हा छत्रपती लायन या संघाला होताना दिसला. आणि आतापर्यंत सुस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज दिसतात. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचला. एक दोघांमध्ये चांगली भागीदारी सुरू झालेली आहे आणि सहजरित्या या आव्हानाच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवतात ते दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू आणखीन एक मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना झेल सुटतोय. चेतन त्या ठिकाणी आणि सुरुवात आपण बघत होतो की जरी कमी स्कोर असला तरी देखील चांगल्या पद्धतीने सामना होऊ शकला असता, मात्र तसं काही चित्र दिसून आलं नाही. या क्षेत्ररक्षकाकडनं मिसफील्ड झाल्या. मिसफील्डचा फायदा नक्कीच होताना दिसला एकीकडे आणि त्यामुळेच धावफळक जो आहे तो चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय आतापर्यंत धावफळकावर. तर मात्र चेंडू बॅटची कडा साठवून कुठल्या पद्धतीची घाई करताना दिसत नाही आहे ते दोन्ही फलंदाज, की दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की बऱ्यापैकी धावसंख्या आपल्या हातामध्ये आहे. 24 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत धावफळकावर. चला आता शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. त्यामुळे हा सामना किती लवकर संपेल अशी देखील प्रतीक्षा असेल. मात्र या सामन्यात अजून काही घडू शकेल का ही नियती ठरवणार आहे. लक्षात घ्या अशा प्रकारचे सामने पळताना देखील आपण पाहिलेत. कारण जसं आपण डेली सोपमध्ये एखादा ट्विस्ट निर्माण करतो, आपण बघितलं बऱ्याच प्रमाणाचे ज्या सास भी कभी बहू थी या प्रकारच्या ज्या काही डेली सोप्स आपण बघतो, कधी काही होत नसतं अचानक काहीतरी लेखकाला सुचतं की आता काहीतरी आपल्याला दाखवावं लागेल. लगेच डायरेक्टर तसं कट करून लगेच काहीतरी एखादं कोणाला मारण्याचा प्रयत्न करतात किंवा काहीतरी एक कोणतरी डायन येते. अशा प्रकार घडेल का असं आपण नक्कीच आशा करू शकतो, कारण आशेवर दुनिया कायम आहे असं आपण नेहमीच म्हणत आलोय. शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. चेतन पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. चेतन वर्सेस पाती हा सामना देखील निश्चितच महत्वपूर्ण असेल. मात्र बघायचं आहे काय घडते या सामन्यामध्ये. दुसऱ्या बाजूला आपण बघतो काव्या फायटर्स रेडी आहेत, एका बाजूला आपण बघतोय ओम साई जुचंद्र हा संघ देखील रेडी आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे गोलंदाजीसाठी. म्हणजे चेतन सामना कशा पद्धतीने पुढे सरकेल हे देखील पाहावं लागेल. या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली, रोखलं गेलं तर निश्चित रूपाने हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकेल. सध्या तरी मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत छत्रपती लायन्स दोन्ही फलंदाज. थोडीशी घाई जरूर करा, लक्षात घ्या टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्या. चेतन गोलंदाजीला सुरुवात करतोय. फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी केली, आता मात्र गोलंदाजी देखील तितकीशी चांगली करावी लागेल. तर क्षेत्ररक्षक चांगलं होतं क्षेत्ररक्षकाकडनं. केवळ एकच धाव मिळेल हितेंद्रला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 25 या धावसंख्येवर. उजवा आणि डावा कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपल्याला दिसून येत आहे. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे समोर फलंदाज अशोक. मात्र स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळत आहे. अशा पद्धतीचे चेंडू यायला पाहिजे होते सुरुवातीपासूनच, तर आतापर्यंत हवे होताना दिसला असता. मात्र शेवटच्या क्षणी का होईना मात्र प्रयत्न सुरू झालेत. ही जोडी फोडणं फार महत्वाचं असेल समीक्षा टायगर या संघासाठी. ही जोडी जर फुटली तर निश्चित रूपाने दबाव निर्माण होऊ शकेल. चेतन पुढचा चेंडू घेऊन मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातोय सीमा रेषा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारांसाठी गुड शॉट JPL षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 या धावसंख्येवर. जबरदस्त फलंदाजी एक बाजू लावून धरली गेली आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी होताना दिसत आहे. मात्र समीक्षा टायगर कडनं जी अपेक्षित खेळीची गरज होती ती मात्र झाली नाहीये असं चित्र नक्कीच म्हणावं लागेल. एक धाव पुन्हा एकदा मिळत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवर.
चेंडू राखून झाले ते 4. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. विजयासाठी केवळ 5 धावांची गरज आहे. विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलाय. 32 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात आतापर्यंत. चेतन पुढचा चेंडू घेऊन हितेंद्र साठे. बघूया चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. वन टू विन 4 धावा येतात आणि एका धावेची गरज राहत आहे. 4 धावा येत आहेत, केवळ एका धावेची गरज राहत आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि अशा पद्धतीने विजय संपादन केलाय छत्रपती लायन्स या संघाने. लक्षात घ्या हा मोठा विजय आहे. एकही गडी बाद झाला नाहीये. 10 गडी राखून हा सामना त्यांनी जिंकलाय. त्यामुळे निश्चित त्यांचा स्ट्राईक रेट इथे सुधारणार आहे. वेल डन इथे लायन्स ग्रुप संघाचं. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. हे चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. चंद्र प्रीमियर लीगची